क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। पांढरकवडा शासकीय माध्यमिक आश्रमशाळा सोनुर्ली येथे जागतिक आदिवासी अस्मिता दिन उत्साहात साजरा। शासकीय माध्यमिक आश्रमशाळा सोनुर्ली, तालुका केळापूर, जिल्हा यवतमाळ येथे 9 ऑगस्ट रोजी जागतिक आदिवासी अस्मिता दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक किसन खांडरे यांनी केले। आदिवासी समाजातील थोर क्रांतिकारकांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात केली। माननीय अंकुश अर्जुनकार, बाळू पिंपरे या पालकांचा सत्कार करण्यात आला। विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा, आदिवासी संस्कृतीची जोपासना व्हावी यासाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। त्यामध्ये रांगोळी स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, वेशभूषा, आदिवासी पारंपरिक नृत्य सादर करण्यात आले। प्रमुख अतिथी म्हणून ग्रामपंचायत सोनुर्ली येथील उपसरपंच प्रमोद खरवडे यांनी आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांनी अभ्यासासोबतच इतर उपक्रमात सहभागी व्हावे असे मत व्यक्त करून शाळेच्या कामकाज तसेच प्रगतीविषयी कौतुक केले। शाळेचे मुख्याध्यापक एम सूर्यवंशी यांनी अध्यक्षीय भाषणात विद्यार्थ्यांनी आदिवासी संस्कृतीची जोपासना करणे आवश्यक असल्याचे मत मांडले। एवढी गावातील प्रतिष्ठित नागरिक अशोकराव नंदुरकर, माजी सरपंच श्रीमती नानीबाई परचाके तसेच पालकवर्ग बहुसंख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेचे अधीक्षक मनोज गाढवे यांनी केले, तर सर्वांचे आभार माध्यमिक शिक्षक माननीय अंभोरे सर यांनी मानले। माध्यमिक शिक्षिका माननीय साधना गेडा, मधीक्षिका अर्चना जाधव, कर्मचारी एस ए मडावी, विजय जुनघरे, मनदीप पवार, रोशन मोगरे, सईबाई कोंडेकर इत्यादी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले। महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी प्रतिनिधी राजीव आगरकर, पांढरकवडा। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।